प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्हाला एक अशी बातमी मी सांगणार आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी एक चर्चा होती, ती म्हणजे अमित शाह जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, या अमित शाहांची वर्णी ही उपपंतप्रधान म्हणून लागण्याची शक्यता आहे। आणि या बाबतीमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी प्रचंड चर्चा झाली, पण सध्या ही चर्चा थंडावली आहे। का तर त्यांच्या उपपंतप्रधान पदाला होण्याच्या मध्ये ब्रेक लागला आहे। मग तो ब्रेक कोणी लावला आहे, तो ब्रेक का लागलेला आहे, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, सध्या अमित शहांच्या नावाची चर्चा गेल्या 15 दिवसापूर्वी अगदी जोरदार होती। माध्यमं असतील किंवा वृत्तपत्र असतील, सोशल मीडिया असेल, या सगळ्यांवर की आता अमित शहा उपपंतप्रधान होणार म्हणजे 2029 नंतर पंतप्रधान पदाचा चेहरा भाजपचा कोण असेल तर तो अमित शहा असेल, अशा देखील चर्चा या रंगलेल्या होत्या। पण अचानक या चर्चा थंडावल्या नाहीत, तर याला ब्रेकच लागला। तर तो ब्रेक का लागला सांगतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची जी एक कोर कमिटी आहे, या कमिटीच्या समोर एक प्रस्ताव ठेवला। तो प्रस्ताव हा होता की आता येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपपंतप्रधान पद हे देण्यात यावं, अशा पद्धतीचा हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कोर कमिटीसमोर ठेवला। आता तुम्हाला सांगतो, खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे हा अपेक्षित होता मागच्या महिन्यातच किंवा मागच्या 20-25 दिवसांच्या आधीच, पण तो आजतागायत झालेला नाही। याचं कारण असं आहे, कारण जो हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कोर कमिटीसमोर ठेवला, त्याच्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीला विरोध दर्शवला। तो विरोध का केला, तो विरोध का दर्शवला, तर या चौघांचंही असं म्हणणं पडलं की जर का आता 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने जर आपण विचार केला आणि इकडे अमित शहा यांना उपपंतप्रधान पदी जर का त्यांची वर्णी लागावी, अशा पद्धतीचा जर प्रस्ताव असेल आणि त्याच्यावर जर विचार झाला, तर याचा मेसेज हा विरोधकांमध्ये फार वेगळ्या पद्धतीने जाईल। विरोधक एक त्यांचं नॅरेटिव्ह सेट करतील की जे आपल्याला 2029च्या दृष्टीनं परवडणारा नसेल। ते नॅरेटिव्ह काय असेल, किंवा विरोधक या सगळ्याचा फायदा घेतील आणि तो फायदा काय उठवतील, तर आज देश कोण चालवत आहे, तर देश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवत आहेत, अमित शहा चालवत आहेत। हे दोघं कुठले आहेत, हे दोघंही गुजरातचे आहेत, गुजराती आहेत। या दोघांनंतर हा देश कोण चालवत आहे, तर उद्योगपती अदानी चालवत आहेत, उद्योगपती अंबानी चालवत आहेत। हे दोघं सुद्धा कुठून आहेत, हे गुजरातकडनं आहेत आणि हे सुद्धा गुजराती आहेत। त्यामुळे हा देश 4 गुजराती चालवत आहेत, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह हे सेट केलं जाईल विरोधकांकडनं। याच्यावर ते फायदा उठवतील आणि त्याचा फटका आपल्याला 2029मध्ये बसेल। म्हणून सरसंघचालक मोहन भागवत असतील आणि मग नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला विरोध केलेला आहे। त्यांच्या दृष्टीनं आत्ता हा जर चेहरा समोर आणला तर याचा अर्थ असा होतो की नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान देशाचा कोण होणार आहेत, तर ते अमित शहा होणार आहेत आणि त्याचा मग फायदा हे विरोधक उचलतील आणि विरोधक अशा पद्धतीची नॅरेटिव्ह सेट करायला लागतील आणि त्याचा आपल्याला फटका बसेल। म्हणून मी म्हटलं की अमित शहांच्या उपपंतप्रधानपदी होण्याला एक खटकन ब्रेक लागलेला आहे। तो ब्रेक या चौघांनी लावलेला आहे। याचबरोबर राजनाथ सिंह हे राष्ट्रपती होतील, याच्याही चर्चा गेल्या 8 दिवसापूर्वी होत्या। त्या आहेतही, त्या बाबतीमध्ये चाचपणी देखील सुरू आहे, पण त्यालाही अचानक
त्या थंडावलेल्या आहेत. त्याला ब्रेक नाही लागला, पण त्या थंडावलेल्या आहेत. कारण त्याच्यावरही अशा पद्धतीचा एक आक्षेप घेण्यात येतो आहे की राजनाथ सिंग जर का राष्ट्रपती झाले तर योगी आदित्यनाथ म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला जो त्यांचा आत्ता एक सहभाग किंवा ते होऊ शकतात ते त्या रेसमध्ये आहेत असं जे म्हटलं जातं, तर त्यांचा पत्ताच कट होऊन जाईल. तो का होईल? तर राजनाथ सिंग आहेत किंवा योगी आदित्यनाथ आहेत, हे दोघंही राजपूत आहेत आणि हे दोघंही उत्तर प्रदेशमधनं येतात. जर का राजनाथ सिंग राष्ट्रपती झाले तर मग एक राजपूत राष्ट्रपती होतोय आणि दुसरा राजपूत हा पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहे. हे देखील नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं हे समाजामध्ये जाईल आणि म्हणून राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रपती पदाच्या बाबतीतल्या चर्चेला देखील एकदम त्या थंडावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कारण एका उत्तर प्रदेशमधनं 2 राजपूतांना 2 पदांमध्ये ते जातील हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या बाबतीमध्ये काही आक्षेप घेतले आणि म्हणून सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो गेल्या 20-25 दिवसापूर्वीच व्हायला पाहिजे होता, तो अद्यापपर्यंत झालेला नाही. आता तो पुढच्या या आठवड्यामध्ये होईल अशी चिन्ह आहेत. पण उपपंतप्रधान पदी अमित शहांची जी काही वर्णी लागायला पाहिजे त्याला मात्र आत्ता ब्रेक लागला आहे आणि राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रपती पदाच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा थंडावलेल्या आहेत. त्यामुळे पुढे काय होतं हे देखील बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.